हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 9th सब्जेक्ट इंग्लिश पोएम 3.1 कोरोमंडेल फिशर्स या पोएमचे मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉप. चला तर मग सुरुवात करूयात. मार्जिन क्वेश्चन्समध्ये पहिला क्वेश्चन आहे, ॲज द सीगल फ्लाईज अवे calling it appears as though he is showing the way. What does the way lead to? सीगल म्हणजेच काय तर समुद्र पक्षी. तर हा समुद्र पक्षी ओरडत ओरडत उडून जातो. म्हणजे तो जणू काही हे जे काही कोळी आहेत या कोळ्यांना तो मार्ग दाखवत आहे असं आपल्याला वाटायला लागतं. मग त्याने दाखवलेला तो मार्ग कोठे जात असतो? आन्सर, The way leads the fisherman to the sea, where plenty of fish can be caught. Second margin question, who holds the storm by the hair? Storm म्हणजेच काय? वादळ. तर वादळाला आपल्या केसांनी धरून कोण थांबवतो? आन्सर, God holds the storm by the hair. Third margin question, what type of boat डू द फिशरमेन यूज? हे जे फिशरमेन आहेत, हे जे कोळी आहेत, ते कोणत्या प्रकारच्या बोटी वापरतात? आन्सर, द फिशरमेन यूज कॅटामॅरन बोट्स. नाऊ मूव ऑन टू इंग्लिश वर्कशॉप. द फर्स्ट ॲक्टिव्हिटी इन इंग्लिश वर्कशॉप, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खाली काही प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची उत्तरे लिहायची आहेत. फर्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी स्टांझाज आर देअर इन द पोयम? या कवितेमध्ये किती स्टांझा आहेत, किती कडवे आहेत? आन्सर, देअर आर 3 स्टांझाज इन द पोयम. या कवितेमध्ये 3 कडवे आहेत. बी, हाऊ मेनी लाईन्स आर देअर इन द पोयम? या कवितेत किती ओळी आहेत? आन्सर, देअर आर 12 लाईन्स इन द पोयम. या कवितेमध्ये 12 ओळी आहेत. सी, लिस्ट द रायमिंग वर्ड्स इन ईच स्टांझा. प्रत्येक कडव्यामधले रायमिंग वर्ड्स या ठिकाणी लिहायचे. तर पहिल्या कडव्यामध्ये रायमिंग वर्ड आहेत लाईट नाईट, फ्री सी. दुसऱ्या कडव्यामधले रायमिंग वर्ड्स आहेत कॉल ऑल, ड्राईव्ज लाईव्ज. तिसऱ्या कडव्यामधले रायमिंग वर्ड्स आहेत ग्रो, लव, ग्ली, सी. Second activity, you know that many poems have rhyming words or rhymes at the end of lines in each stanza. ही तुम्हाला माहीतच आहे की बऱ्याचशा कवितांमध्ये रायमिंग वर्ड्स असतात किंवा राईम्स असतात. तर ते कुठे सापडतात आपल्याला? ॲट द एंड ऑफ लाईन. प्रत्येक कडव्याच्या म्हणजे प्रत्येक स्टांजामध्ये प्रत्येक ओळीच्या शेवटी रायमिंग वर्ड्स आपल्याला सापडतात आणि त्यावरूनच आपण राईम स्कीम तयार करत असतो. द पॅटर्न ऑफ रायमिंग इज युजली शोन विथ द हेल्प ऑफ स्मॉल लेटर्स. आणि मग हे जे राईम पॅटर्न आहेत, हे राईम पॅटर्न आपण स्मॉल लेटर्स जसे ए बी सी यांनी दाखवत असतो. दिस पॅटर्न ऑफ राईम इज नोन ॲज राईम स्कीम. आणि राईमच्या या पॅटर्नला राईम स्कीम असं म्हटलं जातं. द राईम स्कीम ऑफ ईच स्टांझा इन दिस पोएम इज AABB. आता ही जी कविता आहे आपली कोरोमंडेल फिशर्स, या कवितेमध्ये राईम स्कीम आहे AABB. आता आपल्याला सांगितलं आहे व्हेरीफाय. आता आपण जी सांगितली ना की या कवितेची राईम स्कीम AABB आहे, तर यांनी आपल्याला व्हेरीफाय करायला सांगितलेलं आहे. तर बघा, पहिली जी ओळ आहे पहिल्या कडव्यामधली, तर या ओळीमध्ये शेवटचा शब्द आहे लाईट आणि दुसऱ्या ओळीमध्ये शेवटचा शब्द आहे नाईट. लाईट नाईट हे दोन्ही शब्द राईम होतात. आपण लाईटला जर ए असं नाव दिलेलं असेल तर लाईट नाईट राईम असल्यामुळे यालासुद्धा ए नाव द्यावं लागेल. त्यानंतर तिसरी ओळ बघा, तिसऱ्या ओळीमध्ये शब्द आहे फ्री. मग हा लाईट आणि नाईटसोबत राईम होत नाही, म्हणजे याला नाव द्यावं लागेल बी. चौथ्या ओळीमध्ये शेवटचा शब्द आहे सी, जो लाईट नाईट यांना राईम होत नाही, म्हणजे ए होणार नाही. फ्रीसोबत तो राईम होतो, म्हणजे या ठिकाणी बी लिहावं लागेल. तर या कडव्याची राईम स्कीम आहे AABB.
आता आपण दुसरा स्टांजा बघू. दुसऱ्या स्टांजामध्ये पहिली ओळ आहे, त्या पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द आहे कॉल. आता या कॉलला आपण काय करू, पहिले ए नाव देऊ. दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द आहे ऑल. कॉल आणि ऑल हे राईम होतात, म्हणजे याला सुद्धा नाव द्यावं लागेल ए. तिसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द आहे ड्राईव्ज. ड्राईव्ज हा शब्द कॉल सोबत राईम होत नाही, त्यामुळे त्याला ए देता येणार नाही. ऑल सोबत राईम होत नाही, मग याला द्यावं लागेल बी. चौथ्या ओळीचा शेवटचा शब्द आहे लाईव्ज. आता लाईव्ज हा शब्द कॉल सोबत राईम होत, त्यामुळे त्याला ए म्हणता येणार नाही. तो ऑल सोबत राईम होत नाही, मग तो होतो कोणासोबत राईम, तर ड्राईव्ह सोबत. ड्राईव्हला आपण काय नाव दिलेलं आहे, बी. आता या ठिकाणी सुद्धा बी लिहावं लागेल. या कडव्याची सुद्धा राईम स्कीम ए ए बी बी आहे. आता तिसरं कडवं बघा. तिसऱ्या कडव्यामध्ये पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द आहे ग्रोव, याला आपण नाव देऊ ए. दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द आहे लव. ग्रोव लव राईम होतात, म्हणून याला नाव देऊ आपण ए. झालं ए ए. तिसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द आहे ग्ली, जो ग्रोव आणि लव सोबत राईम होत नाही, त्याच्यामुळं याला नाव द्यावं लागेल बी. चौथ्या ओळीचा शेवटचा शब्द आहे सी, जो ग्रोव लव सोबत राईम होत नाही, त्याच्यामुळं ए देता येणार नाही. सी हा ग्ली सोबत राईम होतो, त्यामुळे इथं बी लिहावं लागेल, म्हणजे ए ए बी बी. याच्यावरून आपण पाहिलं की या तीनही कडव्यांमध्ये, या तीनही स्टांजांमध्ये जी राईम स्कीम आहे ती राईम स्कीम आहे ए ए बी बी. यामुळं आपलं जे आन्सर आहे ते व्हेरीफाईड होते. थर्ड ॲक्टिव्हिटी, व्हॉट डू द फॉलोइंग एक्सप्रेशन्स रेफर टू. की खाली जे काही एक्सप्रेशन दिलेले आहेत, हे एक्सप्रेशन्स कशाचा उल्लेख करतात. राईट इन अ वर्ड ऑर फ्रेज. ते एखाद्या शब्दामध्ये किंवा शब्दसमूहामध्ये लिहायचं आहे. ए, लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड. लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड या कवितेमध्ये कशाला म्हटलेलं आहे, तर ते म्हटलेलं आहे फिशसाठी. सेकंड, किंग्ज ऑफ सी. किंग्ज ऑफ सी कुणाला म्हटलेलं आहे, आन्सर आहे फिशरमेन. सी, ॲट द कॉल ऑफ द सन मीन्स ॲट द सनसेट. डी, द एज ऑफ द वर्ज इट मीन्स हॉरिझॉन. फोर्थ ॲक्टिव्हिटी, मॅच द फॉलोइंग. जोड्या जुळवायच्या आहेत, तर पहिल्या कॉलममध्ये आहे द विंड, डॉन, सी, क्लाउड, वेव्ज. आणि दुसऱ्या कॉलममध्ये आहे ब्रदर, कॉम्रेड्स, मदर, चाइल्ड, मदर होल्डिंग हर चाइल्ड. आता आपण जोड्या जुळू. ए आहे द विंड, याची जोडी लागते चाइल्ड सोबत. बी, डॉन, मदर होल्डिंग हर चाइल्ड. सी, मदर. डी, क्लाउड, ब्रदर. ई, वेव्स, कॉम्रेड्स. फिफ्थ ॲक्टिव्हिटी, फाइंड अँड राईट द लाईन्स इन द पोएम दॅट रेफर टू. खालील शब्दांना रेफर करणाऱ्या कवितेच्या काही ओळी शोधून लिहायच्या आहेत. ए, अर्ली मॉर्निंग. अर्ली मॉर्निंगसाठी या पोएममधील लाईन्स आहेत. राईज ब्रदर राईज, द वेकनिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट. बी, इव्हिनिंग. आणि लाईन्स आहेत. What though we toss at the fall of the sun, where the hand of sea God drives. See, full moonlight, and the lines, and sweet are the sands at the full o' the moon, with the sound of the voices we love. Sixth activity, write the lines that show that the fishermen are not afraid of the sea or of drowning. फिशरमेन म्हणजे कोळी, हे समुद्राला घाबरत नाहीत, भीत नाहीत किंवा बुडायला भीत नाहीत.
हे दर्शवणाऱ्या ओळी या कवितेमधून लिहायचे आहेत. आन्सर: He who holds the storm by the hair will hide in his breast our lives. 7th activity. In the last stanza, शेवटच्या कडव्यामध्ये 2 lines refer to a landscapes and 2 lines refer to seascape. 2 ओळी ह्या भूप्रदेशाबद्दल रेफर केलेल्या आहेत आणि 2 ओळी ह्या समुद्राच्या संदर्भात त्यांनी रेफर केलेल्या आहेत. विच आर दे, त्या कोणकोणत्या आहेत? कॉपी देम फ्रॉम द पोएम करेक्टली, आणि पोएममधून ह्या जशाच तशा ओळी या ठिकाणी लिहायच्या आहेत. पहिले आपण लँडस्केपबद्दल कोणत्या ओळी सांगितलेल्या आहेत त्या लिहू. स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लेड अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रोव अँड स्वीट आर द सँड्स ॲट द फुल ऑफ द मून विथ द साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव्ह. आता सीस्केपबद्दल कोणत्या ओळी दिलेल्या आहेत त्या बघू. बट स्वीटर ओ ब्रदर्स द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द विल्ड फोम्स ग्ली. रो ब्रदर्स रो टू द एज ऑफ द वर्ज वेअर द लो स्काय मेट्स विथ द सी. 8th activity. Using the internet, find photographs, pictures of the landscapes, seascapes to illustrate the images used in the poem. बघा, कवितेमध्ये लँडस्केपचं, सीस्केपचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तर हे आपल्याला व्हिज्युअलाइज व्हावं या दृष्टिकोनातून आपण काय करायचं आहे की कवितेमध्ये ज्या लँडस्केपचा, ज्या सीस्केपचा, ज्या इमेजेसचा उल्लेख केलेला आहे त्या इमेजेस आपण इंटरनेटवरून शोधायचे आहेत. इमेजेस शोधा, फोटोग्राफ शोधा. लँडस्केप, सीस्केप संदर्भात या पोएममध्ये उल्लेख करण्यात आलेल्या ज्या काही इमेजेस, फोटोज आहेत त्याचे काही एक्झाम्पल्स या ठिकाणी मी तुम्हाला इंटरनेटवरून डाउनलोड करून दाखवत आहे. Ninth activity. Select a few lines from your favorite nature poem in your mother tongue and translate them into English. तुमच्या मातृभाषेतील एखादी निसर्ग कविता, त्या निसर्ग कवितेतील काही ओळी सिलेक्ट करायच्या आहेत आणि त्या ओळींना तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. मराठीतली एक निसर्ग कविता आहे फुलपाखरू. छान किती दिसते फुलपाखरू, या वेलीवर फुलांबरोबर गोड किती हसते फुलपाखरू. पंख चिमुकले निळे जांभळे, हलवून झुलते फुलपाखरू. डोळे बारीक करते लुकलुक, गोलमणी जणू ते फुलपाखरू. मी धरू जाता येईन हाता, दूरच उडते फुलपाखरू. आता आपण याचं इंग्लिश ट्रान्सलेशन करू. Butterfly, butterfly, oh butterfly, how beautiful you seem to be, on the creepers or with flowers, smiling sweet, oh butterfly. Tiny wings, blue and violet, fluttering you fly, oh butterfly. Star-like eyes, twinkling shines, pearls they are, oh butterfly. Catch I go, you say no, fly far away, oh butterfly. या ठिकाणी हा इंग्लिश वर्कशॉप पूर्ण झाला. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.